तर आज आहे संडे, रविवार आहे आज आणि आज मी जाणार आहे. तर पप्पा तिघा आम्ही भाऊ बहिणींमध्ये सर्वात जास्त तुमचा जीव कोणावर आहे? तिच्यासाठी काळीच पण देऊ शकते. बघितलं ना आईची मैया कशी असते. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं मी खूप मनापासून स्वागत करते. तर आज आहे संडे आणि आज मी जाणार आहे मम्मी पप्पाकडे. खूप दादांचे आणि ताईचे मेसेज होते की ताई तुम्ही तुमच्या मम्मी पप्पांना पण म्हणजे व्हिडिओमध्ये थोडं का होईना दाखवा, आम्हाला पण बघायचे आहे तुमच्या पप्पांची तब्येत कशी आहे आणि तुमचे मम्मी पप्पा कशी आहे. तर नक्कीच तुम्हाला आज मी माझ्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. व्लॉग स्किप कुणीही करू नका आणि पूर्ण व्लॉग पहा. खूप छान व्लॉग होणार आहे आणि आज मी तुम्हाला मम्मी पप्पांना दाखवणार आहे. आज जाणार आहे मी अंबाजोगाईला. तर इकडे रेडी वगैरे झालेली आहे मी आणि जाण्यासाठी मग आता आहो पण येणार आहेत आणि मग जाणार आहेत आम्ही. तर व्लॉग न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करत जावा, कारण की आम्हाला व्लॉग बनवायला खूप मेहनत लागते, त्यामुळे लाईक नक्की करत जावा. आणि आता सध्या तर तुम्ही ब्लॉगला खरंच खूप छान मला प्रतिसाद देत आहेत, त्यामुळे अजून थोडं माझं प्रोत्साहन वाढलेलं आहे आणि मी डेली व्लॉग्स बनवायचं मी ठरवलेलं आहे. तर नक्की पूर्ण व्हिडिओ पहा. आता जायच्या तयारीमध्ये आहे मी. तयारी वगैरे सर्व काही झालेली आहेत, मुलं पण रेडी झालेली आहेत आणि आहो पण येणार आहेत. मग जस्ट लगेच निघणार आहेत आम्ही. तर चला. आणि अजून एक मला सांगायचं होतं की पप्पाचा आणि माझा मी व्हिडिओ जो म्हणजे शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला होता, खरंच त्यावर इतके छान छान मला कमेंट्स दादांचे आलेले आहेत ना, मी काय सांगू. आणि सर्वांचे मला खूप धन्यवाद करायचे आहे की सर्वांनी मला खूप छान म्हणजे कमेंट केले की ताई तुमचे पप्पा लवकर बरी होतील आणि लवकरच तुमचे पप्पा म्हणजे स्वतःच्या पायावर चलतील. तर त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आणि हे पण सांगितलं की ताई तुम्ही रोज म्हणजे सारखं काळजी घेत जावा तुमच्या पप्पांची किंवा मग जाऊन येत जावा. तसं तर मी माझ्या पप्पांची मम्मीची दोघांची पण खूप काळजी घेते आणि माझं जाणं येणं असतंच. पण कसं आहे माहिती आहे का, आपण ब्लॉगमध्ये सर्व काही गोष्टी शेअर करू शकत नाहीत, यामुळेच मी केलेले नाही आहेत. तर इकडे निघालेलो आहोत आता अंबाजोगाईला जाण्यासाठी. तर लातूरवरून 1 तासाचा रस्ता आहे अंबाजोगाई. आणि अंबाजोगाईच्या आठवणी, खूप साऱ्या आठवणी येतात. जेव्हा पण मी अंबाजोगाईला जाते ना, तेव्हा खरंच माझं शिक्षण आणि मी लहानाची मोठी अंबाजोगाईमध्येच झालेली आहे. तर माझं 1ली ते 12वीपर्यंत शिक्षण अंबाजोगाईमध्येच झालेलं आहे आणि माझं बालपण पण अंबाजोगाईमध्येच गेलेलं आहे. त्यामुळे खरंच एक अंबाजोगाईमध्ये जेव्हा पण मी जाते ना, तेव्हा माझ्या बालपणीच्या आठवणी खरंच डोळ्यासमोर उभ्या राहतात आणि मला सर्व काही ते आठवायला लागतं. काही कारणानिमित्त मम्मी पप्पा पुण्याला होते, त्यामुळे मला कधी म्हणजे अंबाजोगाईला जाणंच होत नव्हतं. तर आता पप्पांचं म्हणजे पायांचं ते तसं झाल्यापासून ना पप्पा इकडेच अंबाजोगाईला आलेले आहेत. त्यामुळे मला पण असं जाणं येणं मग सुरू असतं. पण छान वाटतं अंबाजोगाईला गेल्यानंतर. कसं काही आपल्या जुन्या आठवणी असतात आणि ते खरंच आपल्याला खूप आठवतात. आणि माझं बालपण पण तिथंच गेलेलं आहे ना आणि शिक्षण पण तिथंच झालेलं आहे. तर खूप छान सिटी आहे अंबाजोगाई पण. आणि अंबाजोगाईला बघण्यासारखे पण खूप देवस्थान वगैरे खूप छान छान आहेत. योगेश्वरी देवी आहे आणि नक्कीच तुम्हाला नंतर मी या ब्लॉगमध्ये तर नाही, पण नंतरच्या कधी ब्लॉग जर बनवला ना, नक्कीच तुम्हाला अंबाजोगाईची योगेश्वरी देवी दाखवेन किंवा मुकिंद्राज. खूप खूप हत्तीखाना खूप बघण्यासारखं आहे तिकडे पण. तर अंबाजोगाईमध्ये आलेलो आहोत आणि इथून 10 ते 15 मिनिटच आहे आमचं घर. तर नक्कीच घरी जाऊन मम्मी पप्पांना तुम्हाला मी भेट घालणार आहे. तर चला घरी गेल्यानंतर भेटूया. तर फायनली आलेली आहे मी मम्मी पप्पाकडं आणि ही आहे माझी मम्मी. तर सर्वांना मी सांगितलेलं होतं की मी मम्मी पप्पाकडे येणार आहे म्हणून. आज तर आलेली आहे, मम्मीकडे आलेली आहे आणि पप्पा पण आहेत. पप्पाला पण दाखवणार आहे मी. तर बघू शकत मम्मीबद्दल मी खूप काही सांगितलेलं आहे माझ्या यूट्यूब फॅमिलीला की मम्मीनं खूप जीवनामध्ये खूप संघर्ष केलेला आहे म्हणून. आणि तुम्ही म्हणतात ना की म्हणजे माझा आदर्श कोण आहे, तर माझा आदर्श कोण आहे तर माझी आई आहे माझा आदर्श. कारण की मी माझ्या जीवनामध्ये म्हणजे आईचा इतका संघर्ष बघितलेला आहे ना, तर माझा खरा जर आदर्श म्हणतात ना तुम्ही तर माझी आई आहे. हाय काय चाललंय बाळा? तर तेच म्हणजे यूट्यूब फॅमिलींना मी सांगितलेलं होतं ना असं आहे की म्हणजे आज मी मम्मी पप्पाला भेटायला जाणार आहे म्हणून. मग इकडं पाहू शकतात मम्मी आहे. मम्मी काय बोल काय बोलता
मम्मी पण नवीन आहे आणि कॅमेरे पुढे कसं बोलायचं वगैरे अजून मम्मी नवीन आहे त्यामुळे आणि पप्पाला पण दाखवणार आहे मी पप्पांची आता तब्येत वगैरे कशी आहे ना ती पण तुम्हाला सांगणार आहे तर पप्पांना दाखवते मी. तर हे आहेत माझे पप्पा. आणि पप्पा तुमची तब्येत कशी आहे आता? सगळं सगळं बरं वाटतंय ना आता? हो. म्हणजे आता कसं पप्पांचं ऑपरेशन होऊन किती दिवस झाले पप्पा? ऑपरेशन आता महिना होत आला. महिना झालेला आहे आणि आता पप्पांची तब्येत आहे बरी आहे कारण सर्वजण तुमच्यासाठी सर्वांनी खूप प्रार्थना केलेली आहे की तुमचे पप्पा लवकर बरे व्हावेत म्हणून. धन्यवाद म्हणलं चांगलं. तर त्यामुळेच आज पप्पांना दाखवणार आणि पप्पांचं म्हणजे पाय कसा झालेला आहे ना ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर पप्पांचा पाय आता असं आज झालेला आहे. इथून पप्पांचं म्हणजे ऑपरेशन झालेलं आहे. इथून तुटले रॉड टाकलेला आहे. तर सुकलेला आहे पाय वगैरे आणि आता पप्पांची तब्येत पण बरी आहे. तर पप्पांचं ऑपरेशन असं झालेलं आहे आणि हा पाय इथून तुटलेला आहे आणि रॉड आहे. तर पप्पा तिघं आम्ही भाऊ बहिणींमध्ये सर्वात जास्त तुमचा जीव कोणावर आहे? सगळ्यात जास्त आमच्या मुलीवर आहे माझा संजूबाई. तर बघा मी तुम्हाला सांगितलं पण होतं की पप्पांचा जीव माझ्यावर खूप आहे म्हणून. तर काय आहे चहा आहे का? तर लहानपणापासून पप्पांनी सगळ्यात जास्त माझाच लाड केलेला आहे. त्या दोघं म्हणजे दोन भाव आहेत मला त्यांच्यापेक्षा जास्त पप्पांनी माझा लाड केलेला आहे. सगळ्यात माझ्या मुलीला मी लय प्रेम म्हणजे लय प्रेम लहानपणापासून ती मोठीपर्यंत इतकं प्रेम देत आले ना तिच्यासाठी काळीच पण देऊ शकते. बघितलं ना आईची मैया कशी असते. इतकी मी प्रेम करते ना तिच्यासाठी आजपर्यंत मी दिसते तुमच्यासाठी कारण की मुलीमुळं जीवनामध्ये मम्मीनं खूप संघर्ष केलेला आहे पण खास म्हणजे मम्मीनं माझ्यासाठी खूप स्ट्रगल केलेलं आहे. राहिले मी आज बी दिसते ना फक्त माझ्या मुलीसाठी राहिले नाहीतर मी राहू शकत नाही. आणि जीवनात तुम्ही दोघांनी कधीच राहणार नाही. जीवनात तुम्ही दोघांनी कधीच टेन्शन घ्यायचं नाही. मी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तुम्हाला कुठलंच दुःख नाही असं आहे. त्यामुळे कधीच टेन्शन घ्यायचं नाही. नाहीतर आता टेन्शन नाही घ्यायचं कधीच. छान राहायचं. आणि मम्मीला पण थोडंसं आता दुःख आलेलं आहे पण कसं आहे माहिती आहे का मम्मीचा आणि पप्पांचा माझ्यावर खूप जीव आहे आणि मला पण त्यांना सांभाळायचं आहे आणि त्यांच्यासाठीच मी एवढं करते ना स्ट्रगल तर मला त्यांच्यासाठीच करायचं आहे. तर इकडे पप्पा पण इमोशनल झालेले असते. तर खरंच म्हणजे बापाची मैया ना खरंच मुलीवर खूप असते आणि मुलगी तर त्यांच्यासाठी कशी वडिलांसाठी बहीण असते आणि आईचं पण प्रेम वडिलांना देते मुलगी. तर खरंच मुलगी आणि बापांचं नातं काहीतरी वेगळंच असतं. आणि मम्मी पप्पा दोघं पण खूप इमोशनल झाले होते आणि मला आता निघायचंच होतं. तर खरंच मी जेव्हा पण पप्पाला भेटायला जाते ना मम्मी पप्पाला भेटायला तर खरंच पप्पांना एवढा आनंद होतो ना आणि त्यांना असं वाटतं की नाही आपली मुलगी आपल्याजवळ आल्यानंतर राहिलाच पाहिजे. 1-2 दिवस तर तिनं राहून म्हणजे 1-2 दिवस काय पप्पा तर म्हणतात मला तू 7-8 दिवस राहा महिनाभर राहा. त्यांना खूप छान वाटतं मी राहिल्यानंतर. तर इकडे निघाले आहे मी आता लातूरला जाण्यासाठी आणि आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्लॉगला लाईक करा सबस्क्राईब करा